देखो ये शान हमारी, हम हैं पवन के पुजारी। देखो ये शान हमारी, हम हैं पवन के पुजारी। धरती गगन के मिलन की आरती हमने उतारी। अब मैं न मानूंगा इस दिल के दर्पण में, तुझको सजा लूंगा। सावन को आने दो, सावन को आने दो। रविंद्र जैन जी के रचना है और लिरिक्स भी उसका है। जिन्होंने कभी बारिश देखा नहीं अपनी जिंदगी में, बादल से रस रंग बरसे, प्यासा मन काहे को तरसे। बादल से रस रंग बरसे, प्यासा मन काहे को तरसे। कहती है मरना दीवानी, गोरी सी मट नहीं दर से। अपना बना लूंगा, दिल में बसा लूंगा, पिघलाऊंगा। सावन को आने दो, सावन को आने दो। तुम्हें गीतों में डालूंगा, तुम्हें गीतों में डालूंगा। सावन को आने दो, सावन को आने दो, सावन को आने दो, सावन को आने दो। ये गाना गाने के लिए तुमको ताकत कमाना पड़ता है। सुबह मैं 100 डंबल मारा तो अभी मेरे को गाना सुर लगा। ये इतना ऊपर है भाई। हाँ, तो एक बार जोरदार ताली। अरुण जी बोलती है वंस मोर करो, म्हणजे एकदम झोपून जातो। नहीं, लेकिन ताकत है गाने में, बहुत फोर्स है। और जैसे मैंने बोला कि रवींद्र जैन, जिसने कभी आयुष्यात कधी पाऊसच पाहिला नाही त्यांनी गाणं लिहिलंय पावसावर। क्या बात है। सावन को आने दो। तो आइए इस गाने के, तुम ही है ना, एक ड्यूएट लेते हैं और उसके बाद में एक छोटा सा एक प्रोग्राम है। क्योंकि ये इतना जो आप देख रहे हैं ट्रॉफी, ये आप बोले क्यों रखा है, कशासाठी ठेवले तेवढे ट्रॉफी आपण? तेवढ्यासाठी ठेवलेले की आजचा हा आमचा प्रयोग जो आहे, हा प्रयोग 111 नंबर आहे। जोरदार टाळ्या। 111। 2005 पासून आम्ही कार्यक्रम करतो आहोत। 2005 ला एक हॅपी ग्रुप तयार झाला आणि तेव्हापासून, त्याच्या आधीपासून तो मॅडम करतातच आहेत, परंतु 2005 से चालू हुआ। जो टाइम में ये भी नहीं था, खाली MP3 और ये लिरिक्स सामने रख के गाना गाते थे। तो तेव्हापासून 111 प्रयोग झाले। तो हमारे साथ में जितने भी हैं आज गायक जो है, जो हमारे साथ में डेडिकेटेड है, एक कॉल दिया तो आते हैं, नहीं तो एक कॉल दिया तो फिर मोबाइल बंद करते हैं, स्विच ऑफ। ऐसा हमारा मेंबर नहीं है बाबा, हमारा मेंबर स्विच ऑफ नहीं, लेकिन परत रिकॉल करता है, यस वी आर देयर। तो उनके लिए यह ट्रॉफी है। तो वो हर एक को हम लोग यहाँ पे ट्रॉफी प्रदान करेंगे और उसके बाद में उनको, उनका मनोगत क्या है, 2 शब्द खाली, तीसरा किया कट होएगा, ज़्यादा टाइम नहीं। हाँ, नाही तर प्रेक्षक बसणार नाही हो। त्यामुळे कमीत कमी शब्दात चांगलं वर्णन करा। वाईट असेल तरी चालेल, आपण काय 19 पण 20 पण चालते,
तर काय प्रॉब्लेम नाही, येऊन द्या. मला वाटतं सगळ्यांना आपण बोलू. आणि मॅडम तुम्हाला बोललो तसं 111वा प्रयोग आहे आणि हे 111 प्रयोग करायचं म्हणजे हे फार मोठं तुम्हाला धारिष्ट. आम्ही तुम्हाला खरं सांगतो, या थिएटरमध्ये आम्ही काही प्रोग्राम आम्ही लावलेले त्यावेळेला प्रेक्षक नाही बोला, म्हणजे आम्हाला असं वाटत काय होणार काय, परंतु असो जे आहे समोर आपण इथे आहे लाईटमध्ये, आपल्याला समोरचं काही दिसत नाही, समोरचं बघायचं नाही, आपण आपलं जे आहे ध्येय ते पुढे घेऊन जायचं. आणि हे ध्येय आपण करत असताना आमच्या सोबत जे आहेत ते सगळे आपण त्यांना एकेकांना मी बोलवणार आणि त्यांनी आपलं मनोगत पण सांगायचं आणि एक ट्रॉफी पण घेऊन जायची, ती घरी ठेवायची व्यवस्थित, कारण त्याच्यावर लिहिलेलं आहे 111वा प्रयोग म्हणून. तर सर्वात प्रथम ज्यांनी मॅडमच्या बरोबर ज्यांनी सपोर्ट केला आम्हाला संपूर्ण कार्यक्रमात आत्तापर्यंत, मिस्टर शेंडूरकर या. पहिल्यांदा शेंडूरकर. हॅलो, नमस्कार. विशेष म्हणजे हे ट्रॉफी देण्याचं कारण असं आहे की आता जवळजवळ 15-16 वर्ष झाली हा मी कार्यक्रम करत आहे. इथे गोल्डन ज्युबिली कार्यक्रम झालेला आहे ऑलरेडी माझा, आणि आता हा 111वा प्रयोग आहे. तर त्यानिमित्ताने आत्तापर्यंत ज्याने मला मदत केली आहे, मदत इन द सेन्स की आज माझ्यावर इतके वर्ष 15-16 वर्ष माझ्याबरोबर आहेत हे कलाकार, आणि कधीही भांडण नाही, तंटा नाही, काही नाही. गुण्यागोविंदाने मला प्रत्येक वेळेला गाणं विचारून मी दिलेलं गाणं अतिशय प्रामाणिकपणे ते करत असतात. आणि त्याच्यासाठी, आणि असं नाही का हा मॅडम आम्ही येत नाही किंवा काही नाही. आणि दुसरं म्हणजे मला मुख्य सांगायचं असेल सगळ्यांना की हे जे कलाकार आहेत आत्तापर्यंत त्यांच्याकडनं मी एकही पै घेतलेली नाही. तुम्ही कोणालाही विचारा, कलाकारांकडनं पैसे घेतलेले नाही तुम्ही. फक्त ह्या वेळेला मात्र, कारण फारच इथे खर्च वाढलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही ह्या वेळेला मात्र गाण्याचे पैसे घेतलेले नाही आहे, फक्त वर्गणी म्हणून पैसे घेतलेले आहेत. गाण्याचे घेतलेले नाही, गायचे पैसे घ्यायचे नाही, ह्या मताच्या विरुद्ध आहे, मी लक्षात ठेवा. तर असं सांगण्याचा उद्देश असा माझा की खूप खूप प्रामाणिकपणे आणि कुठून विरारून कुठून माझ्याकडे लोक आहेत इथे कार्यक्रमासाठी. आणि मुख्य म्हणजे सुधीर जानवलकर आज पहिल्यापासूनच आहेत ते माझ्याबरोबर, आणि असा मोठा भाऊ लाभला आहे मला, त्याचं फार कौतुक आहे. कधीच नाही बघा एकही शब्द मी सांगितलं आणि त्यांनी नाही म्हटलं असं मला आठवतच नाही आहे. आणि दुसरे हे बाजूला उभे आहेत ते आता सांगायलाच नको की घरातल्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही. तर सगळ्यांचे सपोर्ट, माझ्या कलाकारांची मला मदत झालेली आहे, आणि त्यासाठी हे माझ्याकडून ही ट्रॉफी मी प्रत्येक कलाकाराला आज देणार आहे. आम्ही पटापट नावं सांगणार आणि त्याने यावे, आणि 1-2 शब्द फक्त यांनी सांगितल्याप्रमाणे काय वाटतंय तुम्हाला याच्याविषयी? नाही, महत्त्वाची गोष्ट एक सांगायला विसरलो की मिस्टर श्रीनिवास शेंदूरकर आणि मी एकाच डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 39 वर्ष काम करतो, एकाच डिपार्टमेंटमध्ये. आणि ते ज्या पदाला बोलते त्याच्या माझ्या नंतर, म्हणजे मी त्यावेळेला एक ॲडिशनल पोस्ट झाली आणि मी तिथे जॉईंट AC म्हणून झालो, परंतु ही वॉज हेड ऑफ द डिपार्टमेंट, ॲसिस्टंट कलेक्टर म्हणून होते. आतासुद्धा ते लिगल प्रॅक्टिस करतात, प्रॉपर्टी टॅक्स. तर असो, तेव्हा आमचे संबंध आज एकूण 40 वर्षापासून आमचे संबंध आहेत, आणि हे संबंध आणखीन दृढ झाले. याचं कारण असं आहे की हे माध्यम, संगीत माध्यम, मॅडमनी ही सुरुवात केली तेव्हा, म्हणजे आम्हाला अजून आठवतं आम्ही कुठे प्रोग्राम केले तुम्ही विचारच नाही करू शकत, कोणत्या परिस्थितीत, पावसात पण केलेले. तर एवढं आपण सक्सेस पाहिजे असेल तर मेहनत करायला लागेल. तर तसं आपण हे केलेलं आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि असे देत राहा. तुमच्यामधून सुद्धा आम्ही काहीतरी पिकअप करू, चांगले असतील तर. नाही तर कसं होतं की नाही मी चांगला गातो, पण मला चांगला गातो समोरच्याने पण ऐकायला पाहिजे. तर असो, आपण एकेकांची नावं घेऊया. पहिल्यांदा आमचे जसं मी म्हटलं की नेने, वसंत नेने, हे आमच्या सगळ्या तांत्रिक बाजू, मी हे वसंत नाही, हे तांत्रिक आहेत आमचे.
संपूर्ण आमचा पेन ड्राईव्ह बनवणं, त्याच्यानंतर लॅपटॉप आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या हँडल करतात आमचे नेने साहेब. तर नेने साहेबांना आमच्याकडे ट्रॉफी आणि आणि 2 शब्द. हे फार मोठं आहे, 2 शब्दात वर्णन किंवा काय बोलायचं म्हणजे. तर मॅडममुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळतो आणि अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर अशी गायची संधी आम्हाला मिळाली आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे नो प्रॉफिट नो लॉसवरती सगळं मग सुधीरनी सांगितल्याप्रमाणे आहे. आणि अनेक वेळा मॅडम मला वाटतं खर्च तो भागावा म्हणून अनेक वेळा त्यात स्वतः खर्च किती करत असतील मला माहीत नाही. तर असं हे चाललेलं आहे. तर आणि आम्हाला त्यांच्यामुळे प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्याबद्दल धन्यवाद मॅडम. आता एगिस्टे, राजन एगिस्टे हे सुद्धा सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहे. थोडे लेट कमर होते परंतु राईट फ्रॉम बिगिनिंग ही विल विथ अस. नमस्कार. ॲक्च्युली मी 2018 पासून मॅडमकडे आहे आणि इतकं सहकार्य आहे की नाही, कधी त्याने आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. घरी गेलो किंवा आम्ही इकडे आलो तरी पुष्कळ ठिकाणी सपोर्ट केले आहे त्याने. म्हणजे दोघांनी कधी पाठीशी राहिले की हेगिस्टे तुम्ही हे तुम्ही गाणं गायचं म्हणजे तुम्ही गायचंच. कधी असं नाही पण मी पण म्हटलं ठीक आहे मॅडम मी प्रयत्न करणार. नाही प्रयत्न नाही करायचं. बस मी आता जास्त काही बोलत नाही पण असे सहकार्य आम्हाला पुढे पण लाभत राहावं हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. या तावडे साहेब सुद्धा, तावडे यांचा मुलगा दोघेही आमच्या बरोबर असतात. आणि तावडे साहेब तुम्हाला माहिती आहे की डोममध्ये अतिशय उत्कृष्ट गातात, मनापासून गाणारा गायक आहे तावडे साहेब. तर हे वाजवत राहिले थांबायचं असतं, नाही तर वाजवत जाशील ते उभेच राहतील. असो कंपल्सरी. ओके. शेंदूरकर मॅडमने चालवलेला हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. माझ्या रिटायरमेंटनंतर मी त्यांना जॉईन झालेलो आहे आणि ही माझी हॉबी होतीच पहिल्यापासून. त्याला सुंदर एक चालना मिळाली. 2 शब्द म्हणजे धन्यवाद, थँक्यू. सुजाता कदम हे सुद्धा आता आम्हाला रिसेंटली आमच्या बरोबर आमच्या ग्रुपमध्ये आहे आणि खरोखर सुरेल गायक आहे. नमस्कार सगळ्यांना. मॅडमबद्दल काय सांगू की किती वेळा आताच मी जॉईन झाले पण अगदी घरातल्या कुटुंबासारखं वातावरण प्रत्येक ठिकाणी असतं. आणि इतक्या वेळेला प्रत्येक वेळेला स्टुडिओ उपलब्ध नसतो प्रॅक्टिसच्या वेळेला. पण प्रॅक्टिस जर घरी करतात किंवा स्टुडिओमध्ये आता कुठेही करतात पण नाश्ता जेवण सगळं वेळच्या वेळी इतकं स्वतः करून इतक्या लोकांचं करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. आणि मला अजिबात असं वाटलं नाही की मी कुठे वेगळं करते काम. अतिशय छान आणि हा उपलब्ध करून दिला आहे प्लॅटफॉर्म त्याबद्दल मी खूप खूप आभारी. थँक्यू मॅडम. काय झालं गडबड? काय झालं देवेश? काढला फोटो काढला. झालं ना? या अच्छा नाही. अरे नाही आणि वाजवला नाही ना. नाशिक ढोल वाजत नाही तोपर्यंत ते हटणार नाही. रुपाली बाय. त्याच्यात ह्या बघा त्या चुकून त्याच्याने बोलतात. काय जोक आहे. ट्रॉफी मधून बोलताय. आवाज आला.
तुम्हाला ह्या वयात सुद्धा मॅडमनी इथे गाण्याची संधी दिली आणि आम्हाला खूप प्रोत्साहन देतात, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. अहो तुम्ही ह्या वयात काय बोलताय? अरे छोड़ो बेकार की बातों में, आहे की नाही? आई जयेश भाई पण आता आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत आणि नेहमी सहकार्य त्यांचं असतंच आणि ऑफकोर्स ही इज व्हेरी गुड सिंगर. ताई के लिए मुझे बोलने की ज़रूरत ही नहीं है, आप सबने इतना बड़ा बोल दिया तो मेरे लिए कुछ बचा ही नहीं है. फिर भी बोलूँगा कि ये ग्रुप के लिए मुझे बहुत आनंद है. रिटायरमेंट के अंदर जैसे तावड़े साहब ने बोला वैसे मैं भी यहाँ पर खूब एंजॉय कर रहा हूँ. थैंक्स ताई, ऑल ऑफ यू, थैंक यू. आइए दिलीप शाह पहले से हमारे साथ में, ही इज ऑल्सो राइट फ्रॉम बिगिनिंग. दिलीप शाह ने बहुत से प्रोग्राम हमारे साथ में किए और धन्यवाद दिलीप साहब. मैडम शाह ने मेरे को बहुत ही सपोर्ट दिया है, बहुत ही. उनके घर पे भी मैं रिहर्सल करने पे जाता था और उनकी बदौलत आज मेरा 252वां प्रोग्राम है मेरा और 714 गाना मेरा आज तक होता है. ये सब इनकी बदौलत है. नहीं 714 में खर्चा कितना हुआ वो बताओ. वो नहीं, उसके पास पूरा अकाउंट है. वो शाह है. चलिए प्रवीण गोडेकर आइए. प्रवीण गोडेकर हमारे मित्र हैं और राइट फ्रॉम बिगिनिंग, अभी तो रिसेंटली ज्वाइन हो गए लेकिन वेरी गुड सिंगर. प्रथम म्हणजे त्यांचे धन्यवाद किती मानायचे मला कळत नाही. हा प्रत्येकजण बोलला की प्लॅटफॉर्म हा अवेलेबल ह्यांनी करून दिला, पण मला एवढं सांगायचं की मी ॲक्च्युली आपलं जे कोरोना झालं त्यानंतर मी ॲक्च्युली माझा छंद होता पहिल्यापासून आणि सुधीरमुळे मी ह्यांच्याकडे जॉईन झालो. पण ॲक्च्युली हे जेव्हा प्रॅक्टिस करतात ना, प्रॅक्टिस म्हणजे चालू असते तेव्हा ॲक्च्युली मला खूप आनंद होतो, कारण ते घरातून घरी काय काय खायला घेऊन येतात. तर त्यासाठी ॲक्च्युली थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. रुपाली मागे राहिली होती. आणि आज रुपालीने विशेष म्हणजे दोन्ही गाणी एकदम सुपर गायली. Thank you everyone and स्पेशली शेंडुरकर मॅडम, कारण त्यांच्यामुळे मला आज प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि इट्स अन ऑनर टू सिंग फॉर हर. थँक्यू सो मच. या अरुण गजरे आणि रमेश गजरे दोघे भाऊ आहेत. या दोघे भाऊ या रमेश. हे दोघेही सगळे भाऊ आहेत. जेवढं कौतुक बहुतेक या दोघांचं केलंय आता काही शिल्लक नाही राहिले. खूपच कौतुक आहे त्यांचं दोघांचं. खूप प्रोत्साहन देत आहेत ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांचा जे छंद आहे तो पूर्ण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे आणि आम्ही त्या व्यासपीठाचा पुरेपूर फायदा घेतोय. गाण्याचा, खाण्याचा सर्व आम्ही त्यांच्याकडून फायदा घेतोय. धन्यवाद. तो ये सत्य गोष्ट है. तो ये देखिए एनकरेजमेंट और एनकरेजमेंट करने के लिए कुछ इन्वेस्टमेंट भी लगते हैं. तो अगर आप कॉन्फिडेंस नहीं गेन करेंगे किसी का, आपकी तरफ कोई आने वाला नहीं है. कॉन्फिडेंस वेरी इंपॉर्टेंट है. देखिए अभी जब भी आप पहले के ज़माने में बाटा में जाते थे, अरे यार बाटा है मालूम नहीं, ये आज है
अगले पीढ़ी तक रहने वाला है। मेरा जूता वो भरत ने जैसा दिया राम को वैसा था बाटा का। तो वो कॉन्फिडेंस था, नाम का ब्रांड का एक कॉन्फिडेंस है, वैसा कॉन्फिडेंस हम लोग का पैदा किया मैडम ने, क्योंकि पहला खर्चा किया। एम्बेसडर, यस, एम्बेसडर शू ब्राउन। तो ऐसा अशा तऱ्हेने ते हळूहळू बिल्ड झालं। और आज जैसे 111 प्रोग्राम कितना हो गया साल यार। तो असो आप सब लोग अभी मेरे ख्याल से अभी कोई बचा नहीं है। हॅलो, मॅडमचं खूप खूप कौतुक, कारण आमच्या म्हणजे नवख्या कलाकारांना असं व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलं आणि आम्हाला आमचा जो छंद आहे जोपासायला या माध्यमातून मिळतो। खूप खूप धन्यवाद मॅडम। हाँ मेरे को अभी देन वही बात कर रही है। हॅलो, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती राहिलेली आहे। हॅलो, कार्यक्रम संपलेला नाही आहे, आपण एक 10 मिनटं विश्रांती घेऊन पुन्हा गाडी सुरू करणार आहोत।